गुरुचरित्र पारायणाचे नियम पाळणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। खाली 30 नियम मराठीत दिले आहेत। 1. पारायणासाठी शुद्ध मन आणि पवित्र शरीर असावे। पॉझिटिव्ह विचार मनामध्ये ठेवा। 2. पारायण सुरू करण्यापूर्वी गुरु व दत्तात्रेयांची प्रार्थना करावी। 3. पारायण सुरू करताना दिवा लावून उदबत्ती किंवा अगरबत्ती प्रज्वलित करावी। 4. पारायण शक्यतो ब्रह्ममुहूर्त किंवा शांत वेळेत सुरू करावे। 5. 7 दिवस किंवा ठरवलेल्या कालावधीपर्यंत नियमित पारायण करावे। लयाच्यात खंड पडू देऊ नका। 6. पारायणाच्या दरम्यान बाहेरच्या वायफळ गोष्टींपासून दूर राहावे। 7. शुद्ध स्थळावर बसून ग्रंथ वाचन करावे। 8. पारायणासाठी एका ठिकाणी बसून वाचन करणे उचित आहे। 9. पारायण सुरू झाल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत त्यात खंड पडू देऊ नये। 10. पारायणासाठी दररोज एकच वेळ ठरवावी। 11. गुरुचरित्र वाचन करताना उच्चार स्पष्ट व भक्तिभावाने करावेत। 12. सांभाळून व शांत चित्ताने वाचन करावे। 13. गुरुचरित्राचा अपमान होईल अशी कोणतीही कृती करू नये। 14. पारायणाच्या वेळेस चित्त शांत आणि एकाग्र असावे। 15. पारायणाच्या काळात सात्विक आहार घ्यावा। 16. मांसाहार, मद्यपान आणि तंबाखूचे सेवन टाळावे। 17. पारायण करताना कोणी व्यत्यय आणणार नाही याची काळजी घ्यावी। 18. वाचन झाल्यानंतर ग्रंथ योग्य जागी ठेवावा। 19. वाचनानंतर गुरुची आणि दत्तात्रेयांची प्रार्थना करून नतमस्तक व्हावे। 20. पारायण पूर्ण झाल्यावर वाचनासाठी वापरलेला ग्रंथ स्वच्छ कपड्यात गुंडाळून ठेवावा। 21. पारायण समाप्तीनंतर अन्नदान किंवा इतर धर्मकार्य करावे। 22. गुरुचरित्र वाचनाने येणाऱ्या शिकवणीचे पालन करण्याचा प्रयत्न करावा। 23. पारायणाच्या कालावधीत वादविवाद टाळावे। 24. गुरुचरित्र वाचनापूर्वी आणि वाचनानंतर ओंकार, श्री गुरुचरित्र मंत्र किंवा दत्तात्रेयांचे नामस्मरण करावे। 25. गुरुचरित्र वाचन शक्यतो पूर्ण अध्याय किंवा ठरलेल्या विभागाने करावे। 26. पारायणाच्या कालावधीत शक्यतो सात्विक वस्त्र परिधान करावीत। 27. वाचन करताना फोन किंवा इतर उपकरणांचा वापर टाळावा। 28. पारायणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी दृढ निश्चय ठेवावा। 29. वाचन करताना मन शांत व संतुलित ठेवावे। 30. पारायणाच्या शेवटी परमेश्वराचे आभार मानावे व प्रसन्न भावनेने आचरण करावे। हे नियम पारायण करताना ध्यानात ठेवल्यास पारायणाचा पूर्ण लाभ होतो आणि मानसिक शांती प्राप्त होते।